मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला पूर्णाजी सायलीला बोलत असते, "जशी मला माझी नातसून हवी होती ना, अगदी तू तशी वागली आहेस. त्यामुळे सायली, आजपासून मी तुला माझी नातसून म्हणून मनापासून स्वीकारत आहे." पूर्णाजीचं हे बोलणं ऐकून मात्र सर्वांना फार मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. सर्वजण फार आनंदी होतात आणि सायलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. अर्जुनला मात्र प्रचंड आनंद होतो. कल्पनाला सुद्धा फारच आनंद होतो. पूर्णाजी सायलीच्या हातावर अख्ख्या घराच्या चाव्या ठेवते. सायलीला मात्र काय बोलावं काहीच कळत नसतं. ती पूर्णाजीच्या पाया पडते आणि पूर्णाजीच्या गळ्यामध्ये पडून रडू लागते. सर्वजण फारच आनंदी झालेले असतात. अश्विन बोलतो की काय जबरदस्त शॉक दिलास तू पूर्णाजी. एकदम जबरदस्त. आता मग कल्पना बोलते की आज पहिल्यांदा मला पूर्णाजींचा हा शॉक फारच आवडला आहे. अगदी माझ्या मनासारखं झालं आहे. अस्मिताला मात्र टेन्शन आलेलं असतं आणि ती एकटीच या सर्व गोष्टींमुळे सुखी नसते. आता मग सायली पूर्णाजीला बोलते की पण या चाव्या मला नको आहेत. त्यामुळे त्या तुमच्याकडेच ठेवा. मी जेव्हा मला लागतील ना तेव्हा तुमच्याकडून मागून घेईल. पूर्णाजी बोलते की सायली, अगं या घराच्या सर्व जबाबदाऱ्या आज मी तुझ्या हातामध्ये सोपवल्या आहेत. आता तू सुभेदारांची खऱ्या अर्थाने सून झाली आहेस. आता मग प्रतापराव बोलतात की पूर्णाई, म्हणजे तू कल्पनाला रिटायर करून टाकलंस. कल्पना, आपण काय करू, आपण वर्ल्ड टूर करून येऊ. कल्पना बोलते की वर्ल्ड टूरचं बाजूला राहू द्या. सायली आता या घरची खरी सून झाली आहे. याचा मला फारच आनंद वाटत आहे. आणि सर्वजण मात्र फारच खुश झालेले असतात. अर्जुन बोलतो की आजपासून सायली या घरची ऑफिशियल सून झाली आहे. आता मग पूर्णा आजी बोलते की अर्जुन, आता आरती करून घ्यायची का आपण सर्वांनी. सायली मग लगेच अर्जुनला बोलते की चला आपण आरती करून घेऊया. अर्जुन पण लगेच निघतो. प्रताप बोलतात की अर्जुन, आता मात्र तू बायकोचं सगळं ऐकायला लागलेला आहेस. त्यामुळे तू सुभेदारांचा मुलगा शोभत आहेस. अगदी माझ्यासारखा सगळं बायकोचं ऐकत आहेस. आता मग सगळेजण हसू लागतात. सगळेजण मिळून मग आता देवाची आरती करण्यासाठी जमतात. सर्वजण देवाचे दर्शन घेऊन आरतीला सुरुवात करणार असतात. अस्मिता इतक्यात प्रियाला फोन लावते आणि मग तिने व्हिडिओ कॉल लावलेला असतो. ती प्रियाला बोलते की तू आता काही बोलू नकोस, फक्त शांत बस. आणि मग व्हिडिओ कॉलवरती प्रियाला सर्व काही ती दाखवू लागते. सायली आणि अर्जुन मग दोघे जण देवाची आरती पूर्ण करतात. आरतीचा मान देखील अर्जुन सायलीलाच देतो आणि तिला आरती ओवाळायला सांगतो. आरती झाल्यावर मग अर्जुन आणि सायली सर्वांचे आशीर्वाद घेत असतात. कल्पना मग सायली आणि अर्जुनला बोलते की अष्टपुत्र नव्हे, कमीत कमी 2 मुले तरी नक्कीच होऊ द्या. आणि मग सगळेजण पुन्हा हसू लागतात. अर्जुनला पण हसायला आलेलं असतं, पण तो सायलीकडे पाहू लागतो. प्रिया आणि अस्मिता हे सगळं व्हिडिओ कॉलद्वारे पाहत असल्यामुळे इकडे प्रियाला मात्र फारच राग येतो. अस्मिता लगेच रूममध्ये येऊन प्रियाला फोन लावते. तर मग प्रिया बोलते की हे सगळं काय चाललंय. त्या सायलीला आरतीचा मान दिलाच कसं काय. अस्मिता बोलते की फक्त आरतीचा मान नाही, तर पूर्णाजीने तिला सून म्हणून स्वीकारलं आहे आणि संपूर्ण घराच्या चाव्या आणि जबाबदारी तिच्यावर दिली आहे. पूर्णाजीने सायलीला सून म्हणून स्वीकारलं असल्यामुळे प्रियाला मात्र आता फारच राग येतो. प्रिया मग आता विचार करू लागते की जर पूर्णाजी सायलीच्या बाजूने असेल तर मग तिला काहीच करता येणार नाही. ती मग अस्मिताला बोलते की तू माझ्यासोबत कायम आहेस ना. अस्मिता बोलते की हो. प्रिया बोलते की तू फक्त त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधून ठेव. एकदा का पूर्णाजीला कळलं ना की ते दोघेजण तिच्याशी खोटं बोलत आहेत, मग मात्र त्यांची काही खैर नाही. अस्मिता बोलते की ठीक आहे, मी त्या फाईल शोधण्याचा प्रयत्न करते. आता मग इकडे सायली मात्र फारच खुश असते, कारण पूर्णाजीने तिला स्वीकारलेलं असतं. ती तिच्याच नादात असते. इतक्यात अर्जुन येतो आणि सायलीशी बोलणार, तर मग सायली त्याला बोलते की प्लीज सर, आता तुम्ही आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा विषय काढू नका. माझ्या आनंदावर तात्पुरतं विरजण टाकू नका. मी आज फारच खुश आहे. अर्जुन बोलतो की पण मी तर असं काहीच बोलणार नव्हतो. सायली बोलते की मला आज पूर्णाजींनी आपली सून म्हणून स्वीकारलंय. माझ्यासाठी हा फारच मोठा आनंदाचा क्षण आहे. आता मग अर्जुन सायलीला डान्स करण्यासाठी विचारतो. सायली बोलते की विदाऊट म्युझिकचा डान्स. अर्जुन मग म्युझिक चालू करतो आणि सायली आणि अर्जुन मग दोघेजण डान्स करू लागतात. ते दोघेजण फारच मग्न होतात आणि मग थोडा वेळ डान्स केल्यानंतर ते दोघेजण भानावर येतात. सायली मग अर्जुनपासून लांब होते. अर्जुन सायलीचा पडलेला चेहरा पाहून बोलतो की मधुभाऊ एकदा सुटले ना, मग मात्र आपण हे सगळं एकदम व्यवस्थित सॉर्ट आउट करूया. इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर कल्पना, पूर्णाजी आणि सायली सर्वजण असतात. इतक्यात मग घरी इस्त्री करणारी माणसे आलेली असतात. विमल मग दार उघडते तर मग कल्पना सायलीला तिच्यापाशी बोलावते आणि मग ती त्या माणसांना बोलते की आजपासून तुमची मालकीण ही सायली असणार आहे. तुमचा पगार सुद्धा आजपासून हीच करेल.
हे ऐकल्यावर मात्र सायली फारच आश्चर्यचकित होते आणि इतक्यात एपिसोड संपतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला थोडासा सपोर्ट करा. धन्यवाद.